राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला। या ठाकरे बंधूंना मोठा दणका बसलेला आहे। या निवडणुकीमध्ये प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळवण्यात यश आलेलं नाही। बेस्ट पतपेढीवर शशांक राव यांच्या पॅनलनं तब्बल 14 जागा जिंकलेल्या आहेत। बेस्ट पतपेढीतली 9 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं आता गमावलेली आहे। त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे या दोघांसाठी हा एक मोठा दणका मानला जातो। पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं चित्र आता जनतेने स्पष्ट केलेलं आहे। जनतेला असे भ्रष्टाचारी लोक नकोयत, विकासात्मक काम करणाऱ्या लोकांना जनतेला पुढे आणायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मुंबईचा विकास करण्याकरिताच या मुंबईतील जनता हुशार आहे आणि ती महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करून देईल याचंच हे उदाहरण आहे। ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली, त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना, कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। शशांक राव यांचं पॅनल निवडून आलं, त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो। 14 त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम, BSTच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे जे दुसरं पॅनल होतं, ज्यांचे 4 लाडांचं पॅनल, त्यांचे 4 निवडून आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। बेस्टच्या निवडणुकीमध्ये तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। मला वाटतं शशांक राव यांचं पॅनेल जिंकलेलं आहे आणि आमचे प्रवीण दरेकर भाऊ आणि प्रसाद लाडसाहेब यांच्या पॅनेलला जवळपास 12 काहीतरी जागा मिळाल्यात। एखादी मागपुढं असू शकते, माझ्याकडे इतकी अधिकृत माहिती नाही, परंतु मला वाटतं ही रंगीत तालीम महानगरपालिकेची होती आणि त्या बँडची हवा काढण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलं असं मला वाटतंय। एक अकेला सब पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा, ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली, कार्यकर्त्यांची मदत झाली, सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोक ज्यांनी ज्यांनी सहकारात काम करतात, ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे, कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे। एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा 2 शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे। मोठा गाजावाजा करत 2 ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला। प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। 2 भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही एकतर्फी विजय मिळवू शकतो हे बोलणारे तेच होते। आज ते म्हणतात की मला रिझल्ट माहिती नाही। म्हणजे त्यांची बोलती बंद कोणी केली तर ती मुंबईच्या जनतेने केली। असं काय बिलकुल नसतं की तुमचा एकसुद्धा मनुष्य नाही का। एका काळी कामगार सेनेचे 100% सदस्य हे बेस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये निवडून येत होते, आज 0 होतात। याचा अर्थ काय आहे की बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबर राहिला आणि त्याचं प्रतीक हे इलेक्शन आहे। आणि म्हणून जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता की ही निवडणूक लढवायची आणि त्याच्यासाठी त्यांनी जी स्ट्रॅटेजी केली ती 100% यशस्वी झाली असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।